राज्यात सोयाबीनचे घटलेले दर हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा प्रचाराचा मुद्दा होता। विधानसभा निवडणुकीनंतर आता सोयाबीनच्या दरावरून शेतकरी पुन्हा आक्रमक झाले। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या। यातच मराठवाड्यात पंतप्रधानांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6,000 रुपये हमीभाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। राज्यात यावर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा झालाय। सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 4,892 रुपये इतकं किमान आधार मूल्य जाहीर करण्यात आलंय। तरीही हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीनची खरेदी केली जाते। हमीभावापेक्षा कमी दरानं शेतकरी सोयाबीन विकत असल्यानं सरकार नियंत्रण का ठेवत नाही असा सवाल शेतकरी उपस्थित करतात। नापेडले 4,850 आहे बरोबर, आणि ह्या सोयाबीनचा भाव आहे 4,180। जे भाव आहे जे आम्हाला तुरीचा 10,000 भाव भेटला पाहिजे आणि सोयाबीनला 7,000 भाव भेटला पाहिजे। हेच भाव कायम असले तर आम्हाला काही कर्जाची गरज नाही आहे सरकारच्या। वादे पूर्ण नाही झाले आहे। भाव 3,200 ते 4,000 पर्यंतच भाव आहे मार्केटमध्ये, आणि उत्पादन खर्चही निघत नाही आहे। एकदम भाव कमी आहे, खर्च खूप झालेला आहे आणि उत्पादन एकदम कमी आहे। पण देऊ नाही शकले ना अजून सरकार, हे झालं तरी काहीच नाही आहे अजून। शेतकऱ्याचे खूप हाल चालू आहे। दरम्यान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आलेली आश्वासनं कोणती आहेत यावर एक नजर टाकूया। सध्या सोयाबीनचा भाव 3,800 ते 4,100 रुपये इतका आहे। महायुती सरकारचं 6,000 रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन होतं। महाविकास आघाडीचं 7,000 हमीभाव देण्याचं आश्वासन होतं। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोयाबीनच्या भावाबद्दल आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना दिलासा देणारा हमीभाव मिळत नसल्यानं शेतकरी आता संताप व्यक्त करतात। शेतकऱ्याला 4,000 मध्ये 41 मध्ये सोयाबीन विकणं अजिबातच परवडत नाही, आणि त्याचा लागत त्याची जास्त आहे। आणि 4,000 रुपये एका क्विंटलला एकरी 3,000 रुपये सोंगण्याचा खर्च होता, 300 रुपये काळात होतं, ट्रॅक्टरचं भाडं, मशीनचं भाडं, त्याला 4,000 रुपये सोयाबीन परवडत नाही। निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने 7,000 रुपये भाव देऊ शेतकऱ्याला असं आश्वासन दिलं होतं, आणि महायुती सरकारने 6,000 रुपये हमी भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। परंतु 4,892 हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्याला आपलं सोयाबीन 3,200 ते 41 रुपये या भावात विकावं लागत आहे। विधानसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचारात त्राळ उठवली होती, तर महायुती सरकारनं शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं। आता त्या आश्वासनाची पूर्तता सरकार करणार का याकडेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।